ताटामध्ये ठेवून घेऊया सॅलेड. सॅलेडमध्ये घेतला आहे कांदा, काकडी, गाजर आणि लिंबू. हे आहे श्रीखंड, आम्रखंड आणि गरमागरम टम फुगलेली तुपातील चपाती. आपला स्पेशल मेनू आहे पालक पनीर. तर तुम्हाला समजलं असेल तर आपण आज तयार करणार आहोत पालक पनीर. नमस्कार, सोनाली किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आपण पालक पनीरची आज ह्या व्हिडिओमध्ये रेसिपी बघणार आहोत आणि हे तुम्ही थाली बघत असाल तर चला चालू करूया पालक पनीर तयार कसं करायचं. तर आपण बाजारातून 3 गड्ड्या पालक आणला आहे आणि पालक हा पनीर करण्यासाठी ह्यावरची पानं खोडून घ्यायची. अगदी खालचं देठ घ्यायचं नाही, नुसतं पानं खोडून घ्यायची. तिथं 3 गड्ड्या घेतल्या आहेत. घरामध्ये जेवढी जास्त माणसं असेल तेवढं तुम्ही हा पालकचा वापर करायचा. आमच्यामध्ये 8 ते 9 लोक हे पालक पनीर खाणार होते, त्यामुळे मी इथं 3 गड्ड्या पालकाच्या घेतल्या आहेत. पालक स्वच्छ धुवून घ्यायचा आणि धुवून घेतल्यानंतर मी इथं शेगडीवर ठेवला आहे पालक. पाटीमध्ये माझ्याकडे दुसरं कोणतं मोठं भांडं नव्हतं, त्यामुळे मी ही पाटीच ठेवली आहे. त्यामध्ये पालक घालायचा आणि जितकं पालक शिजण्यासाठी पाणी पाहिजे तितकंच वापरायचं. पालक 10 मिनिटांमध्ये शिजून होतो. तर इकडं पालक शिजत आहे तो इथं सामानांची जुळवाजुळव करून घेऊया. तर इथं आहे कांदे, 6 कांदे बारीक मोठे होते त्यामुळे मी 6 घेतलेत. तर ह्या 3 गड्डीला 4 मीडियमचे कांदे ची प्युरी बास होते. तर इथं बघा कांद्याची प्युरीसुद्धा करून झाली. हे आहे आलं, लसूण आणि कोथिंबीरसुद्धा ह्यामध्येच मी बारीक केले. ही आहे मिरची तिखट घेतली आहे कारण की ह्यामध्ये आपण घरगुती लाल तिखट वापरणार नाही, त्यामुळे मिरची घेतली आहे मी तिखट. ही आहे पालक पनीरसाठी पनीर कट करून घेतलं. 100 ग्रॅम पनीरचा वापर केला आहे मी इथं. तर पालक तर शिजल्यानंतर थोडं थंड झाल्यानंतर ह्याची प्युरी करून घ्यायची अशा पद्धतीनं. बघा तर इथं पाणी आहे, हे पाणी ओतून द्यायचं नाही कारण की हे जेव्हा आपण पालक तयार करतो तेव्हा थोडंसं तुम्हाला पातळ पाहिजे असेल तर ह्या पाण्याचा वापर केला तर चालतो ह्या पालक पनीरसाठी. तर इथं कढई ठेवली गरम करण्यासाठी. कढई थोडीशी गरम झाल्यानंतर घालायचं तूप, तेल घालायचं आणि त्यामध्ये मोहरी घालून घ्यायची, मिरची घालून घ्यायची आणि थोडंसं भाजल्यानंतर घालायची कांद्याची प्युरी थोडी भाजली की ह्यामध्ये घालायचं भरपूर असा लसूणसुद्धा मी कट करून घेतला आहे. कट करून घेतलं की पालक पनीरला चांगली टेस्ट येते, म्हणजे प्रत्येक घासाला हा लसूण येतो, लसूण कट केलेला. तर थोडंसं भाजल्यानंतर ह्यामध्ये घालायची आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट, तीसुद्धा थोडी परतून घेतल्यानंतर ह्यामध्ये घालायची लाल काश्मीरी मिरची पावडर आणि नंतर घालायचं पालक पनीरचा मसाला. प्रत्येकी मी 3 चमचे पालक पनीरचा मसाला घातला आहे, म्हणजे प्रत्येकी 1 गड्डीला 1 चमचा अशा प्रकारे. त्यामध्येच कस्तुरी मेथी घालायची, तीसुद्धा परतून घेतल्यानंतर जे आपण पालक शिजवताना पाणी ठेवलं होतं ते थोडंसं घालायचं यामध्ये, म्हणजे मसाला चांगला शिजतो. आणि मसाला थोडा शिजला की त्या मध्ये घालायची जी आपण पालकची ग्रेव्ही केली त्यामध्ये घालायची. अगदी तेच मी पाणी वापरले जे पालक शिजवून ठेवले ते, म्हणजे तुम्हाला घट्ट पातळ कसं त्या प्रमाणामध्ये पाहिजे त्या पद्धतीनं तुम्ही इथं पातळ घट्ट करू शकता. तर मी थोडंसं पातळ पाहिजे होतं त्यामुळे थोडं मी पाणी घातले. एक 5 ते 10 मिनटं शिजल्यानंतर हे पालकच ग्रेव्ही नंतर ह्यामध्ये पनीर घालायचं. अगोदर पनीर घालू नका, नाहीतर ते पनीर विरघळल्यासारखं होतं ना तर जास्त शिजतं. आणि उकळी मारल्यानंतर पनीर घालून घेतलं आहे. मस्त अशी पालक पनीरची भाजी तयार झाली आहे. अशा पद्धतीने केला तर तुम्हाला हॉटेलचं पार्सल किंवा हॉटेलच्या भाज्या आवडायच्या बंद होतील आणि घरच्या घरी मस्त असं पालक पनीर तयार झालं आहे. हे पालक पनीर रोटीबरोबर, चपातीबरोबर किंवा गरमागरम भाताबरोबर खाल्लं तरी चालतं. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका. आणि ह्या पालक पनीरवर मी घातलं आहे थोडंसं बटर आणि मस्त असं पालक पनीर तयार झालं आहे. धन्यवाद.